तुम्ही कधी विचार केला आहे का की आयुष्यभर नोकरी करून आपण खरंच आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकतो का? दर महिन्याचा पगार, वाढणारे खर्च आणि स्वप्न मात्र तिथेच अडकलेली. म्हणूनच आज हजारो लोक नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. पण प्रश्न असा आहे, व्यवसाय सुरू कसा करायचा? आयडिया कुठून आणायची? पैसा किती लागतो? आणि सर्वात महत्त्वाचं, यश कसं मिळवायचं? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण रोडमॅप देणार आहे. जर तुम्ही खरंच बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही. व्यवसाय म्हणजे लोकांची समस्या सोडवणे. उदाहरणार्थ, लोकांना भूक लागते, फूड बिझनेस. लोकांना शिक्षण हवं, कोचिंग बिझनेस. आणि लोकांना सुविधा हवी, सर्व्हिस बिझनेस. जसे प्रॉब्लेम आहेत तसेच बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. योग्य बिझनेस आयडिया कसा निवडावा? बिझनेस सुरू करताना सर्वात मोठी चूक म्हणजे दुसऱ्याला पाहून आयडिया कॉपी करणे. तुम्ही आयडिया निवडताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला काय आवडतं म्हणजेच इंटरेस्ट. तुम्ही काय करू शकता म्हणजे तुमची स्किल. लोकांना काय हवं आहे म्हणजे लोकांची जी डिमांड आहे ती लक्षात घ्या. या 3 गोष्टी जिथे मॅच होतात तिथे सक्सेस नक्की मिळते. मार्केट रिसर्च. 90% लोक मार्केट रिसर्च करत नाही आणि म्हणूनच फेल होतात. तुम्ही सर्वात आधी गुगल रिसर्च करा, यूट्यूब व्हिडिओ बघा आणि ॲमेझॉनवरून कस्टमरचे रिव्ह्यू बघा. ग्राहक काय म्हणतो ते समजून घ्या. हा सक्सेसचा सिक्रेट आहे. बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन म्हणजे तुमचा रोडमॅप आहे. त्यात काय असायला पाहिजे? एकतर खर्च, इन्व्हेस्टमेंट, एक्सपेक्टेड प्रॉफिट आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी. प्लॅनिंग नसल्यास बिझनेस म्हणजे एक प्रकारचं जुवाच आहे. पैसे आणि गुंतवणूक. सुरुवातीला मोठी गुंतवणूक करू नका. 10,000 पासून बिझनेस सुरू होऊ शकतो. जे प्रॉफिट येते त्यामध्ये परत रिइन्व्हेस्ट करा. लोन घेण्याची आवश्यकता असेल तेव्हाच लोन घ्या, नाहीतर शक्यतो लोन टाळा. लीगल प्रोसेस. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी लीगल डॉक्युमेंट बनवावे लागतात. व्यवसाय लीगली सुरू करणं खूप महत्त्वाचं असते. त्यासाठी तुम्हाला GST रजिस्ट्रेशन, MSME किंवा उद्यम याचं सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर शॉप ॲक्ट लायसन. हे केल्याने तुम्हाला फ्युचरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. प्रोडक्ट सर्व्हिस तयार करणे. तुमचा प्रोडक्ट सुरुवातीला परफेक्ट असण्याची काही गरज नाही, पण युजफुल असणे गरजेचं आहे. सिम्पल सुरू करा, कस्टमर फीडबॅक घ्या आणि त्या प्रोडक्टला दिवसांदिवस इम्प्रूव्ह करत राहा. डन इज बेटर दॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट, मार्केटिंग. नो मार्केटिंग म्हणजे नो बिझनेस. त्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामचा वापर करा, यूट्यूबचा वापर करा आणि तसेच व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवून त्यामध्ये तुम्ही कस्टमर जोडा. आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग सर्वात पॉवरफुल आहे. सेल्स स्ट्रॅटेजी. सेल्स म्हणजे बिझनेसचा हार्ट आहे. कस्टमरला व्हॅल्यू द्या, त्यांच्यासोबत 2 शब्द गोड बोला, ट्रस्ट बिल्ड करा आणि त्यांना काही ऑफर द्या. लोक प्रोडक्ट नाही, व्हॅल्यू खरेदी करतात. आणि जे सगळ्यात जास्त कॉमन मिस्टेक करतात त्या म्हणजे लगेच प्रॉफिटची अपेक्षा करणे, कन्सिस्टन्सी नसणे, मार्केटिंग इग्नोर करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीतीमुळे ॲक्शन न घेणे. या चुका टाळल्या तर सक्सेस नक्की मिळेल. सक्सेसफुल बिझनेसमॅनचा माइंडसेट म्हणजे बिझनेसमध्ये पेशन्स. त्याकरता डेली ॲक्शन घ्या, फेलर ॲक्सेप्ट करा, लॉंग टर्म विचार करा. सक्सेस हे ओव्हरनाईट मिळत नाही. जर तुम्हाला आयुष्यात खरंच काही मोठं करायचे असेल तर आजच सुरुवात करा. छोट्या पावलांनी मोठं यश मिळतं. तुम्ही कोणता बिझनेस सुरू करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.